चला वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी येळगाव विपक्ष घराळवाडी मॅच आपण पाहतोय, जिथे तब्बल धावसंख्या 9च्या घरामध्ये पाहायला मिळते. एक मोठा फटका जरूर आलाय बॅटर किरणच्या माध्यमातून. अगदी किरण आणि मंगेश घराळ नाना आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती सज्ज आहेत. बॉलर पुन्हा एकदा निघाले लेफ्ट हँडेड. यावेळी पहा वेग वाढवला होता, परंतु पंच आमच्यापर्यंत कळवतायत निलेश पाटील सर पंचांची भूमिका स्वीकारली आहे. वाईट बॉल येतोय, अवांतर धावेत भरवताना पाहायला मिळेल. सध्या आपण पाहिलं तर रब्बर बॉलचा हंगाम आहे आणि लवकरच आपल्या भेटीला कराड तालुका रब्बर बॉल प्रीमियर लीग नक्कीच आपल्या भेटीला येते. सर्व खेळाडूंना याची नोंद आहे. आपण हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेता येणार नाही आहे, याची नोंद घ्या. सर्व कराड क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू संपूर्ण टीम्स याची नोंद घ्या. कराड तालुका रब्बर बॉल प्रीमियर लीगचा हंगाम अगदी आपल्या जवळ आलेला आहे. काही दिवसावरती ऑक्शन देखील येऊन पोहोचलंय. खेळाडू लिलाव प्रक्रिया सर्वांनी फॉर्म भरून घ्या. वळूयात मॅचकडे. अगदी एक षटक अगदी पहिले षटक चालू आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 10च्या घरामध्ये पाहायला मिळते. थोडंसं स्कोर कार्ड पाठीमागे होता, माफ करा. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक समाप्त 10 धावा. पहिले षटक समाप्त झाले. धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी स्वप्नील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती नाव आहे नितीन. अगदी वारंवारपणे हा गोलंदाजी लाईनअप आपल्याला येळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. स्ट्राईकवरती मंगेश घराळ नाना. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या बॅटरला बीट होऊन बॉल चाललाय. यष्टीरक्षक अगदी पाहायला मिळत आहेत. चपळाईचे यष्टीरक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. जिथे यावेळी आलाय डॉट बॉल नितीन यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू बॉलर निघालेत. यावेळी पहा आक्रमण केलंय. दमदार फटका पाहायला मिळतोय. ताकद आहे या फटक्याची. जिथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय बॅटर मंगेश घराळ नाना यांच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम बिग हँड ब्युटिफुल षटकार. जबरदस्त फटका केलाय. आडव्या बॅटने वारंवारपणे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. ज्या प्रकारे आडव्या बॅटने स्ट्रोक केले जात आहेत, अगदी षटकार पाहायला मिळतोय बॅटर नानांच्या माध्यमातून. जिथे गोलंदाज नितीन यांच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉलर निघालेत. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक सांगितलंय. आणखीन एक मोठा फटका सजवलाय. फलंदाज मंगेश घराळ नाना. आणखीन एक ब्लास्ट येतोय. बिग 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 षटकार. जबरदस्त आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली आहे. जिथे नितीन यांच्यावरती बॅक टू बॅक हवाई हल्ला चढवलाय. किरण पहिलं षटक अगदी स्वप्नील खूप चांगली गोलंदाजी. तब्बल 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकावरती मात्र अगदी तुटून पडलेत मंगेश घराळ नाना. धावसंख्या 22च्या घरात. बॉल बॉल देवंगे यांचं उपस्थिती. सुपुत्र नाश्ता सौजन्य बोल. नक्कीच आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य पुरस्कृत करण्यात सौजन्य आहे, अर्थातच आकाराम देवंगडे यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत आहे. आणि त्या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये मंगेश घराळ नाना आपल्या नावाची चर्चा रंगवताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक तिसरा धमाका. सलग 3 षटकार. मंगेश घराळ नाना. नानांची ही खासियत आहे. अगदी शरीर यष्टीचा विचार केला तर अगदी भरगच्च बांधा आहे आणि ज्या प्रकारे आक्रमण करण्याची या खेळाडूकडे क्षमता आहे, अगदी फटके खेळण्याची क्षमता, नाजूक पद्धतीचे फटके पाहायला मिळतात, परंतु बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची जी क्षमता आहे लाजवाब. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा सज्ज आहेत. मंगेश घराळ नाना. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. जिथे हलक्या हाताने खेळलाय. मिडॉन वरून क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. जिथे एकदा वर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय वेगाने आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे.
2 धावा येतील धावफलकावरती. ती धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल आतापर्यंत हात आले तब्बल 1.5 चा खेळ संपलाय. अंतिम बॉल या षटकातील. यावेळी पहा वेग, या प्रकारची गोलंदाजी अगोदर करणं गरजेचं होतं आणि ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 30 ऑन दी स्कोर कार्ड. प्रकाश पाटील दादा त्याचबरोबर बलराम देवंगडे दादा यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत आहे. खऱ्या अर्थाने सर्व मान्यवर आज खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बुरबुशी गावचे हे आयोजन आहे आणि नक्कीच शब्दाला मान देऊन सर्व मान्यवर आलेत. जाऊयात बॉलरकडे. अमोल पावळे. यावेळी पहा पहिलाच बॉल किरणसाठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी टायमिंग जुळत नाहीये बॅटरचा, बॉलचं आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. पुन्हा एकदा निघालेत. यावेळी आता आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा कनेक्शन झालेला परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. धावसंख्या 31. धावसंख्या 31 पाहायला मिळते धावफलकावरती. 31. अगदी बॉलर अमोल चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. डॉट आला त्यानंतर 1 धाव अर्जित केली आहे डिक्लेअर स्वरूपात. स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड बॅटर किरण आहेत. कुठेतरी मंगेश यांची बॅट बोलतीये तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल परंतु किरण देखील थांबणार नाहीये कारण आक्रमकी फलंदाज आहेत. त्यांना ओळखलं जातं आक्रमणासाठी. फायरिंग अटॅकिंग बॅटिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते परंतु आज कुठेतरी बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र माइंडसेटने बॅटिंग करतील. स्ट्राईक रोटेट करतील की आक्रमण चढवलं जाईल हे पाहणं गरजेचं असेल. यावेळी आक्रमण चढवलंय परंतु फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. नितीन पकडला जातोय. झेल. जबरदस्त कॅच. आणखी एक आजच्या स्पर्धेतील पुन्हा एकदा जबरदस्त कॅच पाहायला मिळाली आहे जिथे नितीन हे नाव ऐकायला मिळालंय. अगदी गोलंदाजीमध्ये त्यांच्या थोडंसं फायरिंग पाहायला मिळालं परंतु न खचता क्षेत्ररक्षणासाठी 100% एफर्ट देण्याचं काम केलंय नितीन यांच्या माध्यमातून. जबरदस्त कॅच. खूप चांगला कॅच. त्यानंतर मात्र मॅचला एक वेगळं वळण दिलंय जिथे किरण बॅक टू द पॅव्हलियन आणि नवीन फलंदाज. अगदी या खेळाडूची देखील चर्चा आहे. काही मागील टुर्नामेंट आपण पाहिलं तर शेखर हे नाव आपल्याला ऐकायला मिळत आहे. जबरदस्त सध्या फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू आणि चर्चा व्हायला हवी आहे कारण ज्या प्रकारे नानांचा सपोर्ट आहे संपूर्ण घरावाडी टीमला नक्कीच आपण पाहिलं होतं. जाऊयात. शेखर आलेत नवीन फलंदाज. गोलंदाज देखील आहेत अमोल अगेन्स्ट खेळत असताना. यावेळी पहा आल्या मात्र आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. येतोय आल्या वंडरफुल क्लासिकल आणि सक्सेसफुल षटकार बॅटर शेखरच्या बॅटमधून. पहा चर्चा केली गेली या खेळाडूची. अगदी सध्या चर्चेत आहे. सध्या फॉर्म मध्ये असणार खेळाडू आहे कारण काही टुर्नामेंट आपण पाहिलं तर SM ब्रदर चषकला या खेळाडूची चर्चा रंगली होती. जबरदस्त बॅटिंग आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाते 37च्या घरात. 37 ऑन दी स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग. शेखर अगदी आपण थोडंसं नजर वळवली. स्टान्स पाहतो या खेळाडूचा. यावेळी पहा बॉलला सोडून दिलंय पंच कळवत आहेत. डेफिनेटली हा नो बॉल आहे आणि नो +1. नो +1. आता फ्री हिट देखील असेल. पाहूया बॉलर अमोल जिथे स्ट्रायकर बॅटर शेखर आहेत. पहा फ्री हिट. बॉलर निघालेत अमोल ओव्हर द विकेट करून राईट आर्म. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक 4 धावांसाठी मिळेल. चौकार. चेंडू होतोय फरार. जबरदस्त आक्रमण आल्या मात्र किरण यांची विकेट गेल्यानंतर मात्र शेखर अगदी असं वाटतंय पवेलियन मधून सेट ऑन फायर होऊन आलेत की काय.
ज्या प्रकारे बॅटिंग करतायत जबरदस्त. 3 षटकांची मॅच आहे आणि प्रत्येकाला आक्रमण हे करणं गरजेचं असतं आणि त्याच प्रकारची बॅटिंग शेखरच्या माध्यमातून. अंतिम बॉल असेल पहिल्या इनिंगचा. एखादा मोठा फटका येईल का? मोठा फटका येईल का? यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी लोवर फुलटॉस बॉल एकदा वंचित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि यावेळी पहा 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 45च्या घरामध्ये आणि 46 धावांचं लक्ष दिलं गेलंय टीम येळगाव टीमला, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. आपण मॅच पाहतोय सध्या घराळवाडी विपक्ष येळगाव. कुठेही जाऊ नका, सध्या जबरदस्त मॅच आपल्याला भेटीला आली आहे, जिथे कुठेतरी धावसंख्या चांगली उभारली गेली आहे घराळवाडी टीमच्या माध्यमातून. 46 धावांचं लक्ष देण्यात आलंय. 18 बॉल आहेत, बनवायचे आहेत 46 धावा. सलामीवीर जोडी लगेचच मैदानात या येळगाव टीम आणि घराळवाडी टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. नक्कीच आजच्या या स्पर्धेसाठी अधिकप्पा शेवाडे यांची देखील उपस्थिती आपल्या अगदी आज आयोजन आपण पाहतोय बुरबुशी गावचं आणि आज ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील अगदी शेवाळी गावचं नेतृत्व करण्यामध्ये आणि संघासाठी खरं तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळत असतात आणि त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हार्दिक अभिनंदन असेल आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळूयात आपण लगेचच मॅच च्या दिशेने, जिथे 18 बॉल आणि बनवायच्या आहेत तब्बल 46 धावा, जिथे संपूर्ण घराळवाडी टीम क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहे. सलामीवीर जोडी देखील आली आहे. प्रशांत गोडसे या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी पाहिलं तर ज्या प्रकारे क्लासिकल फटके जे असतात ना, जे आणि जे बनवले जातात फटके, ते फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. नाव आहे प्रशांत गोडसे आणि त्यांच्या सोबतीला मात्र साथ देण्यासाठी अमोल पावडे आणि संपूर्ण घराळवाडी टीम देखील क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या घराळवाडी टीम. ना चला कोऑपरेट करा. गोलंदाजीच्या रणवेवरती आपण पाहिलं तर बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिल, जिथे आपण पाहिलं तर 18 बॉल बनवायचे आहेत 46 धावा. अनिल आहेत जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. अगदी घराळवाडी टीमचा विचार केला तर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. कुठेतरी किरण एक मोठा फटका जरूर आला, विकेट गमावली, त्यानंतर मात्र शेखरचा दरार आपण पाहिला. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी घराळवाडी टीम आहे. फलंदाजीसाठी येळगाव संघ आपण पाहतोय, जिथे प्रशांत गोडसे या नावाला विसरून चालणार नाहीये. अगदी लाजवाब फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि त्यांच्या सोबतीला अगदी आमच्या कराड क्रिकेट असोसिएशनचे बेन स्ट्रोक यांना ओळखलं जातं अमोल पावळे नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अनिल. मॅचला होईल सुरुवात. 18 बॉल 46चा पाठलाग. बॉलर सज्ज आहेत राऊंड विकेट करून गोलंदाजी. स्ट्राईक वरती प्रशांत गोडसे नाव ऐकायला मिळत आहे.
सज्ज आहेत. अगदी कराड तालुका प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा हंगाम जबरदस्त. प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची चर्चा रंगवली होती. टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या माध्यमातून आम्ही नक्कीच व्हिडिओ पाहिले, परंतु आता रबर बॉलचा हंगाम आहे. पहिला बॉल यावेळी पहा, पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलला आहे. चांगली सुरुवात होती येळगाव संघाच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच मिळेल धावफलकावरती, जिथे अवांतर धाव होईल ऍड. पुन्हा एकदा सज्ज आहे आणि लगेन समीकरण पाहतोय प्रशांत गोडसेचं. यावेळी पहा क्लासिकल क्लासिकल, यावेळी पहा जबरदस्त फटका सजवलाय. नक्कीच चर्चा केली प्रशांत गोडसे. अगदी आपल्या असोसिएशन मध्ये जर क्लासिकल फटके आणि अगदी रूम बनवून जागा बनवून कोण फटके खेळत असेल तर प्रशांत गोडसे यांची चर्चा करतो आपण. जबरदस्त फटकेबाजी, ज्या प्रकारे बॉलला पहिला बॉल अगदी वाईट आला, त्यानंतर यावेळी सुरेख फटका मिळालाय 6 धावांसाठी षटकार. या वेळी पहा वरुण राजा आता मात्र कुठेतरी थोडंसं का होईना हळूहळू बरसताना पाहायला मिळतोय. पावसाने कुठेतरी यावेळी सुरुवात केली आहे. बॉलर निघतील. यावेळी पहा आडव्या बॅटने जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, चुकी होतीये. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चेंडू होतोय फरार. येतोय प्रशांत गोडसे यांच्या बॅटमधून चौकार. पहा ज्या प्रकारे एक मोठा फटका बॅट मधून आल्यानंतर ज्या प्रकारे कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास बॅटरचा जो वाढतो आणि त्या आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना प्रशांत गोडसे यावेळी पहा चौकार लगावलाय. त्याला समोरच्या दिशेने चला, विनंती असेल ज्या गाड्या आहेत थोडंसं सहकार्य करा, पार्क करू नका समोरच्या दिशेने रस्त्यावरती. जाऊया मॅचकडे. अनिल अगेन्स पुन्हा एकदा प्रशांत गोडसे सज्ज आहेत बॅटिंगसाठी. यावेळी पहा पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत ज्ञानेश्वर पोहोचतील. फेकी केली आहे, एका धावेवरती रोखलाय. पहा कुठेतरी कॉलिंग नाही आहे, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक वरती आता अमोल दत्त आपल्याला पाहायला मिळतील. अगदी अमोल बाबळे आपण पाहिलं तर हे देखील चांगले खेळाडू आहेत, हार्ड हिटर आहेत संघासाठी. पाहूया बॉलर निघालेत पुन्हा एकदा अनिल अगेन्स अमोल. पाहूया गोलंदाज कुठेतरी थोडंसं दडपण आहे, कारण आक्रमण होत आहे गोलंदाजावरती. डेफिनेटली यावेळी देखील आक्रमक फटका पाहायला मिळाला. फायरिंग केलंय परंतु फटका हवेमध्ये. नो मॅन लँड चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पहा 2 धावा यावेळी मिळतील धावफलकावरती, जिथे अगदी 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचली आहे तब्बल 14च्या घरात. 14 ऑन दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. बॉलर पुन्हा एकदा अनिल अगेन्स अमोल. यावेळी पहा जबरदस्त फटका, काय फटका केलाय, परंतु बॉल हवेमध्ये आहे. नो मॅन लँड चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. ताकद बॉलला जबरदस्त लागते, परंतु फटका हवेमध्ये जास्त वेळ जातोय. लांबी वाढवावी लागेल, फटक्याची लांबी कुठेतरी वाढवावी लागेल. उंची जास्त होतीये. फटका अगदी जबरदस्त पाहायला मिळतोय अमोल पावडे यांच्या माध्यमातून. यावेळी पहा 17 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 1 बॉल असणार आहे या षटकातील अंतिम बॉल. धावसंख्या 17च्या घरामध्ये. हा बॉल महत्वपूर्ण असेल. हा बॉल महत्वपूर्ण असणार आहे. एखादा मोठा फटका येईल का? डेफिनेटली यावेळी पहा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली अनिलच्या माध्यमातून. यावेळी डॉट बॉल आलाय. डॉटने मात्र ओव्हरची होती समाप्ती. एक षटक होते समाप्त. धावसंख्या 17च्या घरामध्ये. 17 ऑन दी स्कोर कार्ड.
गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला गेलं तर किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी स्ट्राईकवरती फलंदाज अमोल पावळे, नॉन स्ट्राईकवरती प्रशांत गोडसे आहेत. अगदी धावसंख्या आपण पाहिलं तर एक षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 17च्या घरामध्ये अगदी 46 धावांचा पाठलाग करताना रिकाम संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्यात. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी किरण अगेन स्ट्राईकवरती अमोल. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळतोय, वेगवान बॉल, पंचाकडे अपील केली आहे, दाद मागितली आहे, परंतु यावेळी पहा डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने. अगदी किरण नाव आहे. पहिलाच बॉल डॉट पद्धतीचा हाताला आहे आणि इथून पुढे समीकरण थोडंसं अवघड होत जाईल, कारण ज्या प्रकारे डॉट बॉल येतात ना तेव्हा तेव्हा समीकरणामध्ये प्रेशराईज केलं जातं. आक्रमण करावं लागेल. अमोल पावळे आपण पाहतोय स्ट्राईकवरती. स्ट्राईक रोटेट करावे लागेल किंवा स्ट्राईक आक्रमण करावे लागेल. फटका सजवलाय. एका धाव घेतील की काय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण स्ट्राईक प्रशांत गोडसे यांच्याकडे ठेवणं गरजेचं राहील आणि तेच केलंय अमोल पावळे यांनी. सिंगल आली आहे. पाहूया बॉलर पुन्हा एकदा सज्ज आहेत, जिथे किरण अगेन्स्ट प्रशांत. यावेळी पहा हे दडपण आहे खेळाडूचं. जेव्हा नाव आपण जेव्हा ऐकतो ना, प्रशांत गोडसे ऑन स्ट्राईक आहेत आणि हा बॉल हाताळत असताना किरण कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी यावेळी हाताळली आहे. पहा थोडंसं का होईना पण प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने देखील, कारण ज्या प्रकारे चर्चा आहे प्रशांत गोडसे यांची. यावेळी फुलटॉस बॉल हाताला, आक्रमण करता आलेलं नाहीये. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 1.3चा खेळ संपलाय. धावसंख्या 20च्या घरामध्ये. आक्रमण करावं लागेल प्रत्येक बॉल वरती. बॉलर निघालेत. यावेळी फुल टॉस बॉल, परंतु आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये पकडला जाईल का, कॅच सुटतोय. यावेळी पहा कॅच सोडली की मॅच सोडली आहे. वारंवारपणे आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा चर्चा करतोय, कॅच घेणं फार महत्वपूर्ण असतं. पकडा कॅशेस, जिंका मॅचेस. कॅच सोडले की मॅच सोडली आहे. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा कॅच सुटतो त्याच्यानंतर मात्र परिणाम अगदी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु प्रशांत गोडसे पाहूया, कॅच सुटली, जीवदान मिळालंय आणि डेफिनेटली जीवदान मिळाल्यानंतर मात्र यावेळी स्वागत केले गोलंदाजाचं षटकाराने. येतोय पंच निर्णय कळवा आमच्यापर्यंत. चला जो काही डिसिजन असेल तो घ्या पटकन. चला विनंती असेल. पंच डिक्लेअर झोन आहे. ओके बॉलर सज्ज आहेत. किरण अगदी धावसंख्या आहे 23. 1.5 चा खेळ संपलाय. अंतिम बॉल आहे या षटकातील स्ट्राईक वरती. पंच या बॉलवरती सिंगल आहे ना. डिक्लेअर झोन. ओके धावसंख्या 23 आणि समीकरण आहे 7 बॉल 23चं समीकरण आहे. पाहूया या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. यावेळी पहा बॉल सोडलाय. यावेळी व्हाईट बॉल अवांतर धावेत भर होताना पाहायला मिळेल. आता 7 बॉल 22चं समीकरण येऊन टिपलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रशांत गोडसे हे नाव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमण होणार यात कोणतीही शंका नाहीये. यावेळी पहा आडव्या बॅटने केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल चालाय घोषांकित क्षेत्रामध्ये.
पंचांचा जो डिसिजन असणार आहे तो योग्य असेल याची नोंद घ्या. पंचांचे डिसिजन जे पण आले ते अंतिम असतील, त्यावरती चर्चा होणार नाही याची नोंद घ्यायची प्लीज. सिंगल असेल तर सिंगल, काय असेल तर डिसिजन झालेला आहे. चला मॅच कंटिन्यू करायची आहे लगेच प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे. चला मॅच कंटिन्यू करा. नाना प्लीज सहकार्य करा. आणि अनेश ना याचं नाव नाही अनेश ना. यावेळी पहा आक्रमण आहे. फलंदाज यावेळी आता तुटून पडलेत गोलंदाजावरती. बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. अमोल पावळे यांच्या बॅटमधून येतोय 6 धावांसाठी. गोलंदाज ज्ञानेश्वर याच्यावरती आक्रमण चढवलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अगदी ज्या फटक्याची गरज आहे तेच फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा जिथे धावसंख्या आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय. धावसंख्या 31च्या घरामध्ये 5 बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या बनवायची आहे 15 धावा. 5 बॉल 15चं समीकरण. पहा मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघाच्या बाजूने. येळगाव की घराळवाडी 5 बॉल 15चं समीकरण. बॉलर निघालेत ज्ञानेश्वर. 5 बॉल 15. स्ट्राईक वरती आहेत अमोल पावडे. गोलंदाज ज्ञानेश्वर निघालेत ओव्हर द विकेट करून. पुढचा बॉल. यावेळी पहा आणखीन एक जबरदस्त फटका सजवलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. नाव आहे अमोल पावडे यांच्या बॅटमधून आणखीन येतोय सुरेख फटका ऑन द राईट स्ट्रोक. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. बॅक टू बॅक कॉपी पेस्ट शॉट षटकार. त्याचबरोबर अगदी शिवशंभो स्पोर्ट्स शेवाळवाडी संघाचे खेळाडू अगदी सागर अर्थातच सॅगी नावाने ज्यांना ओळखलं जातं त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे. अगदी संपूर्ण टीम देखील त्यांची आज मैदानामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल संपूर्ण 11 टीम आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत आहे. वळूयात आपण जर समीकरणाचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि समीकरण बदललंय. जिथे समीकरण आहे 4 बॉल 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. स्ट्राईक वरती अमोल पावळेंची बॅट मात्र बोलायला लागली आहे. फटका अगदी सुरेख पाहायला मिळतं त्यांच्या बॅट मधून. अगदी ऑन द राईटचे फटके परंतु गोलंदाज पुन्हा एकदा निघाले. स्ट्राईक वरती अमोल पावळे. यावेळी व्हाईट बॉल. अवांतर धावेवर प्रेशर होतोय. पहा मॅच अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे येळगाव विपक्ष घराळवाडी पाहतोय. अगदी तब्बल 46 धावांचं लक्ष होतं आणि प्रेशराईज केलंय जिथे बॉलरला दडपण निर्माण करून दिलंय. 2 बॅक टू बॅक मोठे फटके व्हायला मिळालेत गोलंदाजाच्या बॅटरच्या माध्यमातून. नाव आहे अमोल पावळे. पुन्हा एकदा बॉलर निघालेत. समीकरण आहे 4-8. यावेळी सुरेख लाजवाब ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. नाव आहे अमोल पावळे. जबरदस्त जबरदस्त. पहिले 2 षटक आपण पाहिलं तर शांत संयमी खेळ होता. प्रशांत गोडसेकडे जबाबदारी होती परंतु स्ट्राईक रोटेट झाली. 3ऱ्या षटकामध्ये स्ट्राईक अमोल पावळे यांच्याकडे मिळाली आणि अगदी संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी मात्र केलेला अट्टहास. जबरदस्त. धावसंख्या तब्बल 44च्या घरामध्ये. उर्वरित आता बनवायच्या आहेत 2 धावा. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा. पहा मॅच कुठे होती मॅच कुठे येऊन पोहोचली आहे. तब्बल 46 धावांचा बाटला करत असताना पहिलं षटक स्वप्नील पावडे जबरदस्त अगदी 10 धावांचं षटकात आलं आणि तदनंतर मात्र अगदी खूप चांगला खेळ. यावेळी बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी सुरेख फटका. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय चौकार आणि ते विजयी संघ ठरला आहे येळगाव संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम येळगाव.
अगदी येळगाव टीमचा गोलंदाजीच्या लाईनअपची चर्चा करत होतो. स्वप्नील पावडे यांच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर थोडंसं आक्रमण आणि 46 धावांचं लक्ष देण्यात आलं होतं आणि 46 धावांचा पाठलाग करत असताना अमोल पावडे यांची अगदी बॅट आगेपेक्षा पेटली होती असं म्हणायला हरकत नाहीये. आक्रमण आणि आक्रमणाची भाषा बोलली जिथे विजयी संघ ठरला गेला येळगाव संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम येळगाव. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत या मॅचचे. अर्थातच ज्याने मात्र आपल्या जबाबदारीवरती आणि चर्चा करूयात बेंच स्ट्रोक. अर्थातच अमोल पावडे ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कम ऑन दी स्टेज अमोल पावडे. जबरदस्त खेळ, काय परफॉर्मन्स होता या मॅच मध्ये, अफलातून कामगिरी. चला या आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती आपला मॅन ऑफ द मॅच